नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पतीने पत्नीचा गळा ओढून खून केल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे। नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये रामकुंड भागात शीतल नितीन भामरे ह्या पती नितीन भामरे तसे सासू सासऱ्यांसह राहत होत्या। पती व्यसनाधीन असल्याने दोघांमध्ये पूर्वीपासूनच वाद होते। आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पतीने बुटाच्या लेसने पत्नीचा गळा ओढून खून केला आणि तो फरार झाला। शीतल भामरे आणि सासू ह्या पंचवटी परिसरामध्ये रोजंदारीवर काम करत घराचा खर्च भागत होते, तर सासरे हे भिक्षा मागत असत। रामकुंड परिसरामध्ये सासू आणि शीतल ह्या दोन्ही पूजाविधीच्या कामामध्ये सहाय्य करत रोजंदारीवर काम करत होत्या। मात्र पती नितीन याला दारूचे व्यसन असल्याने दोघांमध्ये पूर्वीपासूनच वाद सुरू होते। आज दुपारच्या सुमारास पुन्हा पती आणि पत्नीमध्ये वाद झाले आणि यातून पतीने संतापाच्या भरात पत्नी शीतल भामरे हिचा बुटाच्या लेसने गळा ओढून खून केला। ह्या घटनेने मात्र पंचवटी परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। दरम्यान दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घर बंद असल्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी मयत शीतल हिच्या गावाकडे गेलेल्या सासू सासरे यांना फोन करून या संदर्भात माहिती दिली। ह्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शीतलची नंदन सटाणा येथून तातडीने आली आणि सायंकाळी 5:30च्या सुमारास घराचे कुलूप तोडून त्यांनी या संदर्भात चौकशी केली, तर शीतल ही मृतावस्थेत आढळून आली। ह्या घटनेने मात्र परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांना माहिती कळाल्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारी गजेंद्र पाटील आणि गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली। ह्या घटनेनंतर पती फरार झाला। पंचवटी परिसरामध्ये झालेल्या ह्या खुनाच्या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी पंचवटी। धन्यवाद। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय शंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम। वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था, मुक्त विद्यापीठ रोड, गंगापूर गावाजवळ, गोवर्धन, नाशिक। संपर्क 8888947979।